आणि त्याची आपल्याला जोडी लावायची आहे. ओके, तर मी तुम्हाला इथं चित्र दाखवतो, तर तुम्ही ते ओळखायचे. हे कशाचं चित्र आहे सांगा? कावळा, बरोबर आहे. हे कोणतं चित्र आहे? ओके, बरोबर आहे. हे सर कशाचं चित्र आहे? माठ, बरोबर आहे. भेंडी, ओके, बघितलं चित्र? बरोबर सांगितलेलं आहे तुम्ही. काय काय आहे याच्यामध्ये? आपण सुरुवातीला बघितलं कावळ्याचे चित्र आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं ससा, माठ आणि भेंडी. ओके ओके ओके. आता बघा, हे आपण बघितलं, हा काय रे? कावळा, बरोबर आहे. आणि इथं खाली काय लिहिलेलं आहे? कावळा. ओके, हे कशाचं चित्र आहे? सशाचं चित्र आहे. आणि त्याच्या खाली काय नाव असेल? ससा. हे काय आहे? माठ. आणि त्याचं खाली काय दिलेलं आहे? माठ हे नाव दिलेलं आहे, बरोबर आहे. आता हे काय? आणि त्याचं नाव खाली दिलेलं आहे भेंडी. हे बघितलं का तुम्ही चित्र आणि त्याची नावे? ओके, बघा ते नाव, त्याचे चित्राचे नाव आणि चित्र यांची आपल्याला जोडी लावायची आहे. आणि एक जोडी आपल्याला लावून दिलेली आहे. कोणती जोडी लावून दिलेली आहे? भेंडी आणि त्याचे चित्र. भेंडी हे नाव जे आहे ते नाव आणि भेंडीचे चित्र याची त्यांनी जोडी लावून दिलेली आहे, बरोबर आहे. तर बाकीच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहे. त्या बघा, माठ, माठाची कोणती जोडी आहे? बरोबर आहे, बरोबर लावली बघा तुम्ही. त्यानंतर कावळा, संजीवनी, कावळे जोडी लाव. ओके, बरोबर आहे. आणि काय राहिलं आता? ससा. ओके, तनुष्कानं खूप छान जोडी लावलेली आहे बघा. तर सगळ्यासाठी आपण एकदा टाळ्या वाजूया. खूप छान अशा तुम्ही जोड्या लावलेल्या आहेत. इथं आपल्याला सारख्या नावाच्या जोड्या लावायच्या आहेत, बरोबर आहे. तर सारख्या नावाच्या जोड्या, संजीवनी लाव बघ. एक मिनिट. आकांक्षा, सारख्या नावाच्या जोड्या लाव पाहू. छान छान. पहिली जोडी तिने बरोबर लावलेली आहे बघा. दुसरी जोडी पण बरोबर आहे. आता तिसरी जोडी लाव. तिसरी जोडी पण बरोबर आहे. आणि एक जोडी आधीच लावलेली आहे, त्यामुळे हिच्या सगळ्या जोड्या बरोबर आलेल्या आहेत.